उजनी धरणाने आता 90% टप्पा पार केलेला असून धरण लवकरच 100% भरणार आहे। दौंडवरून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेलं उजनी धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावरती आहे। आज 27 जुलै सकाळी 6 वाजता जलसंपदा विभागाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार धरणातील उपयुक्त पाणीसाठा 91.72% वरती पोहोचलेला आहे। सध्या धरणात एकूण 112.79 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालेला असून यापैकी 49.14 टीएमसी पाणी हे उपयुक्त साठ्यात आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दौंड येथील नदीपात्रातून धरणात तब्बल 69,492 क्युसेक वेगानं पाण्याची मोठी आवक सुरू आहे। पुण्याच्या धरण साखळीत झालेल्या चांगल्या पावसामुळे उजनीत पाण्याचे लोंढे येऊन धडकत आहे। गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 86.26% पाणीसाठा होता। यंदाही निसर्गानं कृपादृष्टी दाखवल्यानं येत्या काही तासातच उजनी धरण 100% भरेल अशी दाट शक्यता आहे। सध्या धरणातून भीमा नदी पात्रात किंवा वीज निर्मिती केंद्रातून कोणताही विसर्ग सुरू नाहीये। मात्र शेतीच्या पाण्यासाठी मुख्य कालव्यातून 2000 क्युसेक, बोगद्यातून 900 क्युसेक, सीनामाळा उपसा सिंचन योजनेतून 280 क्युसेक तर दहिगाव योजनेतून 90 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे। दौंडवरून येणाऱ्या पाण्याचा वेग पाहता धरण 100% भरल्यानंतर कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं बळीराजा चांगलाच सुखावलेला आहे। उजनी धरणाच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।